नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 153, 1 जून, क्वीन ऑफ टेम्पल भाग 2। राणी अहिल्यादेवी आपलं कुशल, लवचिक, न्यायनिष्ठ कारभार, शिवभक्ती सगळं महिष्मती राहून करत असतात। महिष्मतीचे नाव त्या म्हणतात की आपल्याला आपल्या आराध्य दैवत त्याला धरून ठेवायचं, म्हणून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ते नाव बदलले आणि त्याचं नाव महेश्वर ठेवले की जे आज प्रचलित महेश्वर नाव आहे। शिव आराधनेत सांसारिक संबंध त्यांना व्यत्यय वाटू लागतात आणि आता फक्त त्यांना एक मुक्ता असते, तिची विवाहाची चिंता असते। आणि नेमके तेव्हाच माळव्यामध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ चालू होतो, कारण राजे लोक गेलेली आहेत हे त्यांच्या लक्षात येतं आणि दरोडेखोर त्यांचं काम साधायला मोकळे होतात। बेसुमार लूट चालू असते। अहिल्यादेवी तत्काळ दरबार बोलवतात आणि घोषणा करतात की जो कोणी तरुण ह्या सगळ्याचा नेमका बंदोबस्त करेल त्याला मी माझी मुलगी मुक्ता वधू म्हणून देईन। मग त्याच दरबारात एक उमदा यशवंत फणसे नावाचा तडफदार तरुण असतो। तो पुढे येतो, विडा उचलतो आणि म्हणतो तुम्ही मांडव टाका, तोवर मी आलो, इतकी खात्री देऊन जातो। आणि खरोखर 12-15 दिवसात तो लुटारूंचा समाचार घेतो, सगळे ते संकट मुळापासून उखडून टाकतो आणि परत येतो। अहिल्यादेवी आपली मुलगी मुक्ता तिचा विवाह त्याच्याशी लावून देतात। मोठ्यात मोठ्या सगळ्या जबाबदाऱ्या होता होईल तो आपला मानलेला दीर तुकोबा आणि हा जावई यशवंता यांच्यावर सोडतात आणि आपण मात्र वारंवार आता शिवभक्तीत रत राहतात। रोजच्या रोज म्हणजे काय म्हणतात, 1000 शिवलिंग बनवायची, त्यांची पूजा करायची आणि 12 वाजता आरती नैवेद्य करून विसर्जित करायचा असा नियम त्या स्वतःलाच घालून घेतात। तिथं असताना हे काम करायच्या, पण इतर वेळी मात्र राणी पूर्व, पश्चिम, दक्षिणोत्तर भरपूर तीर्थयात्रा केल्या आहेत, सर्वत्र संचार केला। जिथं जाईल तिथं आपली आठवण म्हणून, आपलं त्या देवस्थानला काहीतरी योगदान म्हणून त्यांनी मंदिरे बांधली, घाट बांधले, सगळ्यांचे जीर्णोद्धार केले। 1680 साली जे आपलं आराध्य आहे शिव, त्याची राजधानी काशी क्षेत्र उत्तम जीर्णोद्धार त्याचा केला। त्यांचे योगदान लक्षात घेऊन या नवीन सरकारने पुनर्रचनेमध्ये म्हणजे सध्याच्या सरकारने 10 फुटी पुतळा उभा केला आहे अहिल्यादेवींचा। इतर व्यापात वैयक्तिक साधनेत मात्र त्यांची कुठंही कमी नव्हतं। त्या पहाटे 3लाच उठायच्या, ध्यान करायच्या, शिवाची स्तुती करायच्या, जप करायच्या आणि मग मगाशी म्हटलं तसं शिवलिंग बनवायला बसायच्या। त्यांचं शिवावर अतोनात प्रेम होतं। त्या शिवाला सर्व अवस्थांमध्ये म्हणजे बालक म्हणून पाहायच्या, तरुण म्हणून पाहायच्या, तपस्वी म्हणून पाहायच्या, इतकं त्या शिवाशी एकरूप होत्या आणि वेगवेगळ्या रूपात त्याच्यावर प्रेम करत होत्या। त्यासाठी त्यांनी बाल शिवासाठी म्हणून त्यांनी एक सोन्याचा पाळणा करून घेतला आणि ते त्याच्यात ठेवत त्या मूर्तीला, शिवलिंगाला आणि सोन्याच्या पाळण्यात सोन्याचे शिवलिंग करून घेतलं, त्याला ठेवायच्या आणि अंगाईगात निजवायच्या आणि मग शिव झोपले आहेत अशी कल्पना करत मग स्वतः झोपी जायच्या। अहिल्यादेवींच्या पूजा प्रघात अद्याप सांभाळतात। आज महेश्वरला सहस्त्रपिंडी बनवल्या जातात आणि पूजा करून बोळवल्या जातात। अशा पवित्र स्थानी मी माझा अनुभव सांगते की नर्मदा परिक्रमेला मी गेले आणि नेमकी अग्निहोत्राची वेळ तिथं होती। मी आधी पुजाऱ्याला अग्निहोत्र काय असतं वगैरे सगळं सांगितलं आणि मला जिथं सोन्याचा पाळणा आहे तिथं बसू का विचारलं। तो म्हणाला इथं खूप गर्दी असते, तुम्ही जिथं मूर्ती म्हणजे लिंग बनवले जातात त्या खोलीत बसा, म्हणून तो किल्ली देतो मला आणि दार लावून घ्या कारण लोक लगेच आत घुसतात असं सांगितलं। मग त्याप्रमाणे मी दार लावून घेतलं। ती खोली नर्मदाभिमुख आहे। मी जाऊन बसले, दार बंद केले, सगळीकडे माती वाळू साम्राज्य होतं। बनवणाऱ्यांच्या जागी म्हणजे बसकरं मांडलेली होती, त्यावर मी बसले। अग्निहोत्र साहित्य काढले, मांडले, गोवऱ्या रचल्या आणि अचानक वर असणाऱ्या लाकडी माळ्यावर जोरात साप किंवा नागाचे फुटकार ऐकू यायला लागले
आपण जीवाला इतके जपत असतो किंवा भीत असतो त्या सगळ्या ह्याला की आपला सिक्स सेन्स अशा वेळी प्रचंड पॉवरफुल असतो. मी एका क्षणात, एरवी मला चालता येत नाही, पण त्या आवाजाने मी एवढी भिले की एका क्षणात मी अग्निहोत्राचा पसारा सगळा आवरून घेतला आणि दरवाजाशी पोचले. कडीला हात लावला आणि भानावर आले की आपण हे काय करतोय, अंततोगत्वा काय होईल, फार तर तो नाग दंश करेल. आणि अशा पवित्र शिवमंदिरी जर आपल्याला म्हणजे मरण आलं तर बिघडलं कुठं. आणि मन एकदम शांत झालं. मग कडी फक्त मी काढून ठेवली की समजा काही झालं तर दार तोडायला लागू नये अशा विचाराने, आणि मग पुन्हा येऊन त्या जागेवर बसले. वरून येणाऱ्या आवाजाची तीव्रता मला भयंकर मनाची शांती घालवत होती, पण तरीसुद्धा की शांतपणे 5-7 मिनटं तर अग्निहोत्राला लागतील असं म्हणून मी ते अग्निहोत्र करायला बसले. अग्निहोत्र प्रज्वलित केलं मात्र, आणि मग एकदम तो आवाज हळूहळू शांत झाला. त्या दिवशी मात्र मला अग्निहोत्राच्या ज्वाळेत साक्षात शिव अवतीर्ण झाल्याचा अनुभव आला. आणि मग लक्षात आले की त्यांच्या मानेभोवती, खांद्याभोवती सदैव नाग असतात. आवाजाच्या रूपाने त्यांनी आपले फक्त अस्तित्व दाखवले. अग्निहोत्रापूर्वीच्या भीतीचा आता लवलेश नव्हता. मनाला खूप शांती मिळाली. सगळे झाल्यावर मी किल्ली द्यायला गेली आणि पुजाऱ्याला ते सांगितले. पुजारी म्हणाला, वो दिखता तो है नहीं मगर बहुतों को डराता है. चलो अच्छा हुआ, आपको आपकी पूजा शिवजी को पहुँच तो गई. मला ते ऐकून खूप आनंद झाला. फार विलक्षण अनुभव महेश्वरला आला, म्हणून मी इथं शेअर केला. अहिल्यादेवींची उदंड उपासना कणाकणात व्यापली आहे याचीच ही प्रचिती होय. धन्य अहिल्यादेवी आणि धन्य ईश्वर प्रणिधान. नमस्कार.